मुंबई महापालिकेची निवडणूक ही उद्धव ठाकरेंसाठी पक्षासह स्वतःच्या राजकीय नेतृत्वाच्या अस्तित्वाची लढाई आहे। याबाबतचा हा विशेष रिपोर्ट। नमस्कार, आपण पाहत आहात विशेष खास। तर मंडळी, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच BMC ही निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी सर्वात महत्त्वाची आहे। 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण राजकीय भविष्य पणाला लागलेलं आहे। 1996 पासून BMCवर शिवसेनेचा कब्जा आहे, पण 2022 मधील पक्षफुटी आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय पुनर्जीवनाची संजीवनी ठरू शकते किंवा त्यांचं भविष्य आणखी अडचणीत टाकू शकते। BMC ही आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते। 2025-26 साठीचा तिचा अंदाजित बजेट सुमारे 74,427 कोटी रुपये आहे, जो भारतातील अनेक छोट्या राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त आहे। हे आर्थिक बलस्थान शिवसेना UBT संघटनेच्या नेटवर्कला आणि निवडणूक यंत्रणेला मजबूत देतो। BMC गमावली तर पक्षाची आर्थिक आणि संघटनात्मक ताकद कमकुवत होईल, ज्यामुळे ठाकरे कुटुंबाचा राजकीय वारसा आणि मुंबईतील मराठी अस्मितेचं राजकारण याला मोठा धक्का बसेल। 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे 2 तुकडे झाले। शिंदे यांनी भाजपसोबत मिळून सरकार स्थापन केलं आणि निवडणूक आयोगानं शिंदे गटालाच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं। मुंबईतील अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले, पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणजेच भाजप, शिंदे, अजित पवार, NCPनं प्रचंड विजय मिळवला। यामुळे उद्धव ठाकरे यांचा मुंबईतील आधार कमकुवत झाला। 2017च्या BMC निवडणुकीत शिवसेनेनं 84 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपनं 82। तेव्हा दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते। आता भाजपचे लक्ष 150 पेक्षा जास्त जागा जिंकण्यावर आहे। महायुती एकत्र लढत असून शिंदे गट आणि भाजपमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठी आव्हानं आहेत। 2017च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले अनेक नगरसेवक आता शिंदे गटात गेले आहेत। त्यामुळे ठाकरेंना अर्ध्या जागांवर नवे चेहरे उतरवावे लागतील। विधानसभेतील पराभवानंतर पक्षाचं मनोबल कमकुवत आहे आणि मुंबईतील मराठी मतदारांना एकत्र ठेवणं कठीण आहे। या संकटात उद्धव ठाकरे यांनी त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीची तयारी केली आहे। दोन्ही ठाकरे बंधू दशकभरापासून राजकीय विरोधक होते, पण आता बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाला वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत। युतीची औपचारिक घोषणा लवकरच होईल आणि मुंबईसह पुणे, नाशिक, ठाणे आदी महानगरपालिकांमध्ये शिवसेना UBT आणि मनसे एकत्र लढू शकतात। दरम्यान ही निवडणूक मराठी अस्मिता आणि मुंबईच्या हितांचा मुद्दा याभोवतीच फिरणार आहे। भाजप आणि शिंदे गट मुंबईवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहेत। देवेंद्र फडणवीस आणि शिंदे ही जोडी उद्धव यांच्या मुंबईतील शेवटचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी आक्रमक आहेत। मुंबई महापालिकेसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारीला होतील, तर मतमोजणी 16 जानेवारीला होईल। BMC 227 जागा आहेत। बहुमतासाठी 114 आवश्यक आहेत। महापौर निवडण्यासाठी बहुमत महत्त्वाचं आहे। उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक फक्त सत्ता नव्हे, तर ठाकरे कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वाची लढत आहे। जिंकले तर 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी पाया मजबूत होईल, पण या निवडणुकीत जर त्यांचा पराभव झाला तर पक्षाची आर्थिक आणि राजकीय ताकद संपुष्टात येईल। अशा वेळी मुंबईकर कोणाला साथ देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल। ठाकरे बंधू विरुद्ध फडणवीस शिंदे जोडीची ही लढत महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण देऊ शकते। याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून जरूर सांगा।